मित्रांनो, जर तुमच्याकडे एक वर्डप्रेस वेबसाईट असेल आणि त्यामध्ये ॲडसेन्स अप्रूव्हल घ्यायचं असेल तर कसे घ्यायचे? म्हणजे की ॲडसेन्समध्ये जाऊन ॲडसेन्सचा कोड कुठे पेस्ट करायचा, त्यानंतर Googleला कसं सबमिट करायचं, त्यानंतर Googleचं अप्रूव्हल तुम्हाला किती दिवसात मिळेल, त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहत आहे राहुल ब्लॉगर यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम वेबसाईट आहे तिला ओपन करा. तुमची जी पण वेबसाईट आहे तिच्या वर्डप्रेस ॲडमिनमध्ये तुम्हाला जायला लागेल. वर्डप्रेस ॲडमिनसाठी तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं नाव WP ॲडमिन टाकावं लागेल. त्यानंतर इकडे काय करायचं आहे मित्रांनो, तुमच्या ज्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे त्याला कॉपी करायचं इकडे. नंतर तुमच्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये तुम्हाला यायचं आहे. जर तुमच्याकडे ॲडसेन्स अकाउंट नसेल तर तुम्ही यूट्यूबवरून शोधू शकता की ॲडसेन्स अकाउंट कसे बनवायचे. ॲडसेन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे साईटवर क्लिक करावं लागेल. साईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू साईटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर जो पण तुमची वेबसाईट इकडे पेस्ट करावी लागेल. बघा, तर मी HTTP रीड मारलेलं आहे. फक्त माझ्या वेबसाईटचं नाव इथे लिहिलेलं आहे. हे सर्व मी काढून टाकतो. त्यानंतर सेव्ह करावं लागेल. सेव्ह केल्यानंतर इथे तुमची साईट सर्वात प्रथम व्हेरीफाय करावी लागेल. तर इथे खूप सारे मेथड आहेत. सिलेक्ट व्हेरिफिकेशन मेथड, एक ॲडसेन्स कोड स्निपेस्ट आहे, एक ॲड्स डॉट TXT स्निपेस्ट आहे आणि एक मेटा टॅग आहे. तर मित्रांनो, इथे खूप सारे मेथड आहेत. तर मी सेकंड नंबरचा जो मेथड आहे ॲड्स डॉट TXT स्निपेस्ट याच्यावर क्लिक करणार आहे. त्यानंतर हा जो कोड आहे त्याला मी कॉपी करणार आहे. कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये जायचं आहे. इकडे तुम्हाला प्लगिन्समध्ये जायचं आहे. ॲड न्यू प्लगिनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे प्लगिन सर्च करायचं आहे ॲड्स डॉट TXT. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की ॲड्स डॉट TXT मॅनेजर मी डाउनलोड केलेला आहे. तुम्हाला इथे डाउनलोड केल्यानंतर ॲक्टिवेट करायचं आहे. ते ॲक्टिवेट केल्यानंतर ते प्लगिन तुम्हाला इकडे बाजूला शो होईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सेटिंगवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड्स डॉट TXT वर क्लिक करा. इकडे तुमचा जो कोड होता त्याला पेस्ट करा इथे आणि सेव्ह चेंजेसवर क्लिक करा. आता तुम्हाला ॲडसेन्स अकाउंट ओपन करायचं आहे आणि इकडे व्हेरीफाय करायचं आहे. बघूया व्हेरीफाय होतंय की नाही. तर मित्रांनो, युअर साईट इज व्हेरीफाय, माझी साईट व्हेरीफाय झालेली आहे सक्सेसफुली. मग व्ह्यू रिव्ह्यू दी व्ही रिव्ह्यू दी साईट टू चेक इट कंपाइल्स विथ ॲडसेन्स प्रोग्राम पॉलिसी. म्हणजे आता ॲडसेन्सला साईट जाणार तिकडे रिक्वेस्ट रिव्ह्यू केल्यानंतर आणि ॲडसेन्स बघणार की गुगल बघणार की तुमच्या साईटमध्ये कॉन्टेंट आहे की नाही, चांगला कॉन्टेंट आहे की नाही. तर त्यावर तो 10 ते 12 दिवसानंतर तुम्हाला एक रिप्लाय देणार ईमेलच्या स्वरूपात. तर मी ते रिक्वेस्ट रिव्ह्यू करतो. तर तुम्हाला एवढं करायचं आहे. तर मित्रांनो, परत तुम्हाला ॲडसेन्स अकाउंटमध्ये यायचं आहे आणि इकडे ॲडसेन्स कोड स्निपेस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते कॉपी करायचं. हा जो कोड आहे याला कॉपी करायचा पूर्ण आपल्याला. कॉपी केल्यानंतर तुमच्या वेबसाईटमध्ये जायचं आहे आणि इकडे ॲपियरन्समध्ये जाऊन थीम फाईल एडिटरमध्ये जायचं आहे. त्यानंतर हेडर डॉट PHP वर क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला हेड टॅग दिसेल. हेड टॅगच्या खाली यायचं आहे, थोडी जागा सोडायची आहे आणि इकडे तुम्हाला तो कोड पेस्ट करायचा आहे, जेणेकरून तुमच्या सर्व पेजवर ॲड्स दिसू लागतील. त्यानंतर याला तुम्ही अपडेट फाईल करा. अशा प्रकारे तुम्ही तुमची वेबसाईट ॲडसेन्स अप्रूव्हसाठी पाठवू शकतात. यासाठी तुम्हाला 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागेल. 10 ते 12 दिवस किंवा कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसामध्ये पण तुम्हाला रिप्लाय येईल. पण माझ्या बाबतीत 10 ते 12 दिवसांचा वेळ लागलेला. यानंतर मी अजून एक व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये सांगेल की माझी वेबसाईट अप्रूव्ह झाली की नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.